टाइम टेबल, यू प्लॅन युअर टाइम टेबल लॉजिकली, नॉट बेस्ड ऑन इमोशन्स, की हा विषय आवडतो हा नाही आवडत. जो नाही आवडत तो पहिला घ्यायचा, ज्याची भीती वाटते ते पहिलं फेस करायचं, त्याच्यात त्याला जास्त वेळ द्यायचा. सो त्या अँगलने तुमचे प्रेशर्स कमी होत जातात. तुम्ही जर तुमचं प्लॅनिंग लॉजिकली केलं की ह्या महिन्यापर्यंत सिलेबस संपवायचा, याचा अर्थ ह्या महिन्यापर्यंत अर्धा सिलेबस झाला पाहिजे, याचा अर्थ या महिन्यामध्ये इतके युनिट झाले पाहिजे, याचा अर्थ डेली इतकी पानं झाली पाहिजे, याचा अर्थ तासाला इतकी पानं झाली पाहिजे, या तासाला ही पानं झाली का झाली, चला पुढे. जास्त झाली एक्सलंट, कमी झाली बफर टाइम मध्ये क्लिअर करायचे. प्लॅनिंग इट हॅज टू बी अन ऑब्जेक्टिव्ह काइंड ऑफ अ प्लॅनिंग. खूप इमोशनल होऊन वगैरे फरक नाही पडत, कारण तुम्ही सिलेबस कंप्लीट झाल्याबद्दल युपीएससी तुम्हाला 2 मार्क एक्स्ट्रा देणार नाहीये, किंवा एखाद्याचा थोडा सिलेबस कमी राहिला होता म्हणून त्याच्या उत्तराला त्याला कमी मार्क मिळणार नाहीयेत. मी जसं पहिल्यांदाच म्हणतो, सिलेबस कव्हर करणं, प्रॅक्टिस करणं, हे सगळं युपीएससी म्हणते ते तुमचं काम आहे. आमचं काम एक्झाम सेट करणे. बस तुम्ही या तारखेला इथं येऊन एवढे प्रश्न सॉल्व्ह करा. तुम्ही अभ्यास किती तास केला, कुठल्या पुस्तकातनं केला, कुठल्या भाषेतनं केला, किती चांगल्या पद्धतीने केला, हे सगळं तुमच्याकडे.